हॅलो फ्रेंड, A-Study4 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. मी सायंकाळची मॅनेज स्टडी कशी करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर 7:30 वाजता मी स्वयंपाकाला लागते. तर 1.5 तास माझ्याकडे वेळ होता. तर त्या वेळेत मी मॅथ्स सचिन ढवळे सरांची बुक घेतली हातात आणि मी बेसिक जे कन्सेप्ट आहे आणि खूप काही माझी मिस्टेक होत असताना मला दिसले. तर ते मी म्हटलं चला आता मी बेसिकपासून सुरुवात करायचं, कारण की आपल्याला जी आपली चुका आहे ते आपण आधी ओळखूनच आपण समोर जाऊ शकतो, त्याच्यामधूनच शिकू शकतो. हे मी स्वतः ओळखून अभ्यास करत आहे. तर मी बेसिकवर कन्सेप्टवर मी लक्ष देत आहे आणि ते मॅथ मी आधी सॉल्व करत आहे. जेव्हा माझ्याकडे वेळ मिळते तेव्हा मी अभ्यासाकडे जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि अभ्यास करण्याच्या आधी जेव्हा मी मॅथ आधी घेते तेव्हा मी टेबल आधी लर्न करते, क्यूब लर्न करते आणि म्हणजे रीडिंग झाल्या पाहिजे. 1-2 म्हणजे 10 मिनटं तरी डोळ्याच्या नजरेसमोर माझे टेबल म्हणजे 2 पासून तर 19 या 20 पर्यंत हे टेबल माझे रीड झाले पाहिजे. क्यूब आहे, स्क्वेअर रूट आहे. हे कसं आहे, नेहमीच एक्झाममध्ये आपल्याला स्क्वेअर रूट आणि क्यूब हे नेहमीच विचारण्यात येत असतात आणि त्याच्यावर सुद्धा आपले गणित वर डिपेंड असते. तर ते मी आधी अभ्यास करण्याच्या आधी मी 10-15 मिनिट आधी ते लर्न करते आणि मग मॅथ्सला सुरुवात करते. तुम्ही कसे करता नक्की कमेंट्स करा तुमच्या अभ्यासाची स्टडी. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. तुमच्या लाईक एक मोटिवेशन मिळते मला काही कंटेंट करण्याकरिता आणि मला खूप आनंद मिळते का कोणी मला लाईक केला. खरंच खूप छान वाटते. अजून सायंकाळी खूप कसं आहे, आपले कामं राहतात, तर त्याआधी थोडा वेळ आपल्याला का मिळत नाही, तो वेळ आपल्याला अभ्यासामध्ये देणं खूप गरजेचं आहे. थोडा वेळ, अर्धा तास, 1 तास कुठून काय मिळते त्याच्याकडे मी लक्ष देते आणि तो वेळ मी चोरू काढण्याचा प्रयत्न करते. कुठून का बरं मिळत नाही, अर्धा तास, 1 तास का बरं मिळत नाही, तो वेळ मी स्वतः पूर्ण अभ्यासाला देते आणि मग बाकीचे वेळ कामं. जर दिवसभरातून 5-6 तास अभ्यासाला मिळाले तरी खूप सफिशियंट आहे असं मला वाटते. कधी मिळते, कधी नाही मिळत असं नाही, पण आपल्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे की आपण कुठून काय वेळ काढतो आणि कसा वेळ निघेल. जर अर्धा तास का बरं मिळत नाही, तो वेळ मराठीला देते मी. कधी मग 1 तास मिळते तर मॅथला आणि जास्त वेळ मिळते तर मग राज्यशास्त्र आहेत आपले, भूगोल आहे, अदर सब्जेक्टला मी वेळ देत असते आणि अशा पद्धतीने म्हणजे अभ्यास करत असते. कधी असं वाटते की अभ्यास खरंच नाही करावा, खरंच सोडून द्यावा अभ्यास. पण अभ्यासशिवाय एक काही मार्ग नाही वाटत आहे मला. अभ्यास खरंच एक खूप प्रेरणादायक वाटते. अभ्यास केल्यावर एक छान वाटते. बघा, मी मॅथ सॉल्व केले हे तुम्हाला शो करून दाखवले. अजून एक मी तुम्हाला एक रेमेडी शेअर करणार आहे, ते माझ्या हेअरची. तर आज मी बघा एक ऑनियन घेतले, ॲलोवेरा घेतले, कढीपत्ता घेतले आणि तो एका भांड्यामध्ये तेल, हे तुम्हाला मी जास्वंदची फुलं याची मी कसा ऑइल बनवत आहे घरची. माझी खूप हेअर थोडे झडत होते, तर मी म्हटलं चला होममेड हेअर ऑइल बनवायचं. तर मी ऑइल नेहमीच असं घरी बनवते. आता 2-3 महिने झाले. मी आधी 6 महिन्याच्या आधी मी ऑइल बनवली होती, मग ठेवली होती.
पण असा जर आपण घरी जर होममेड ऑइल बनवलं तर आपले केस खूप स्ट्रॉंग राहतात आणि केस गळणं बंद होते. तुम्हाला मी म्हटलं चला कोणी माझी मित्रमैत्रिणीला जर हे खरंच आपले केस जर गळणं थांबवायचं असेल तर हा खरंच घरच्या घरी तेल नक्की बनवा, यूज करा. खरंच याच्यामुळे केस गळणे थांबते. हे थोडा मला योग्य वाटला तर मी म्हटलं चला शेअर करा माझ्या मित्रमैत्रिणीला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तोपर्यंत ठीक आहे, चला बाय.